रामकृष्ण हरीच्या अखंड गजरात लोणंद नगरीत माऊलींचे जल्लोषात स्वागत, लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत समाजारती संपन्न. हरिभक्त परारण हैबबाबा महाराज आरफळकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा जिल्ह्यात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे भक्तिमय आगमन. लोणंद. संपादक सुनील रासकर. क्रांती सूर्य न्यूज चॅनेल सातारा. आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राच्या अध्यात्म, भक्ती आणि वारकरी परंपरेचा अविस्मरणीय उत्सव. या भक्तिमय सोहळ्याचे प्रतीक असलेला संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना हरिभक्त परायण हैबबाबा महाराज आरफळकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा जिल्ह्यात माऊलींचे आगमन झाले आणि अवघा परिसर हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेला. परंपरेनुसार निरा पाडेगाव येथे शाही स्नान संपन्न झाल्यानंतर माऊलींच्या पालखीचे लोणंद नगरीच्या वेशीवर आगमन होताच ज्ञानोबा तुकाराम माऊली 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 आणि जय जय रामकृष्ण हरी च्या अखंड जयघोषाने वातावरण भक्तिरसाने भारावून गेले. लोणंद नगरीच्या वेशीपासून पालखी तळापर्यंतचा संपूर्ण मार्ग आकर्षक रांगोळ्यांनी सजविण्यात आला होता. ठिकठिकाणी रंगीबेरंगी रांगोळ्या, फुलांची उधळण आणि फुलांचा सडा यामुळे संपूर्ण परिसर भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाने नटून गेला होता. भगव्या पताकांनी सजलेला मार्ग, टाळ, मृदंगाचा निनाद आणि हरिनामाच्या अखंड गजरात भाविकांनी पुष्पवृष्टी करून माऊलींचे जल्लोषात स्वागत केले. यानंतर पालखी सोहळा निर्धारित पालखी तळावर विसावला. सायंकाळी हजारो टाळकरी, मृदंगवादक, दिंड्या आणि वारकरी यांच्या उपस्थितीत समाजारती अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडली. आरतीच्या वेळी एकाच स्वरात घुमणाऱ्या हरिनामाने प्रत्येक भाविकाचे मन भक्तिभावाने ओथंबून गेले. या दिव्य सोहळ्यास वारकरी संप्रदायातील लाखो वारकरी, भाविक भक्त, दिंडी प्रमुख, सेवेकरी तसेच विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिस्त, समता, सेवा आणि भक्ती यांचा अद्वितीय संगम अनुभवण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी लोणंदमध्ये मोठी गर्दी केली होती. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामुळे लोणंद नगरीत भक्ती, श्रद्धा आणि वारकरी परंपरेचा अविस्मरणीय उत्सव साकारला. ज्ञानोबा तुकाराम माऊली माऊली माऊलींच्या आणि जय जय रामकृष्ण हरी च्या अखंड जयघोषात संपूर्ण लोणंद नगरी विठ्ठलमय झाली होती. माऊलींच्या दर्शनाने आणि समाजारतीत सहभागी होत प्रत्येक वारकरी व भाविक धन्य झाल्याची भावना व्यक्त करत होता. ठीक झाली ते आमच्या गर्दी ना चौथ्याला पुढे आज तर साईडला कार्ड काला काला होती साईडला थांबायच्या साईडला. आपण पाहतात क्रांती सूर्य न्यूज सातारा. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.